नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन सेशनमध्ये. आजचा आपला हा जो सेशन आहे तो आपल्या क्रिप्टो करन्सी ऍडव्हान्स कोर्सचा 9वा भाग आहे, 9वा सेशन असणार आहे. आणि यामध्ये आपण काल एक जो सेशन घेतला की तुम्ही ट्रेड लाईन्सच्या मदतीने किंवा क्रिप्टोमध्ये आपण कशा प्रकारे एंट्रीज घेऊ शकतो एका इम्पॉर्टंट लेवलवरती, याबद्दल आपण काल एक सेशन घेतलेला होता. त्याचाच सेकंड भाग, त्याचाच दुसरा भाग आपण आज कंटिन्यू करणार आहोत की क्रिप्टो करन्सीमध्ये, क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये एका इम्पॉर्टंट लेवलवरती आपण कशा प्रकारे एंट्री बिल्डअप करू शकतो, कशा प्रकारे एंट्री घेऊ शकतो ते. काल मी तुम्हाला त्याच्या एक 2 ते 3 पद्धती ऑलरेडी शिकवलेल्या होत्या. बरोबर, काल मी तुम्हाला त्याच्या 2 ते 3 पद्धती ऑलरेडी तिथे शिकवलेल्या होत्या. आज पण आपण इथे 2 पद्धती ऍटलिस्ट तिथे शिकून घेऊ. ठीक आहे, काल आपण काय काय शिकलेलो मला चॅटबॉक्स मध्ये कोणी सांगेल? काल आपण काय काय शिकलेलो? काल आपण शिकलेलो सगळ्यात पहिलं म्हणजे की इम्पॉर्टंट लेवलवरती आपण 1 मिनिट टाइम फ्रेमची कॅन्डल जी आहे ती घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला ऍटलिस्ट हायर हाईज किंवा हायर लोज जे काय असतात ते समजून जातील. ठीक आहे, सेकंड थिंग आपण शिकलेलो होतो की आपण कशा प्रकारे जे आहे ते 9 EMA चा वापर करू शकतो. ओके, 9 EMA ची स्ट्रॅटेजी जी आहे ती सुद्धा आपण त्या ठिकाणी नक्कीच शिकून घेतलेली होती. आज आपण शिकणार आहोत आणि ऍक्च्युली अजून एक शिकलेलं होतं 200 EMA बद्दल. ठीक आहे, 200 EMA कशा प्रकारे रिजेक्शन किंवा सपोर्ट देतो तेही शिकलेलो होतो. आज आपण बघणार आहोत की सिंगल जी आपण 5 मिनिटाची टाइम फ्रेम ठेवतो ती न बदलता केवळ त्याच फक्त कॅन्डल्स वरती कसे कन्फर्मेशन घ्यायचे ते. ठीक आहे, त्याच कॅन्डल्स वरती कसे कन्फर्मेशन घ्यायचे. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवलला एंट्री घेण्याचे काही गोष्टी सुद्धा सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की मी ट्रेड लाईन वरती एंट्री घेईन, ठीक आहे, जेव्हा आपण म्हणतो मी ट्रेड लाईन वरती एंट्री घेईन किंवा मी सपोर्ट रेजिस्टन्सला एंट्री घेईन किंवा एफव्हीजी झोनला एंट्री घेईन, डिमांड झोनला एंट्री घेईन, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं, आपल्याला इथे फेक सिग्नल सुद्धा भेटणार. असं नाही की आपण प्रत्येक वेळेला बरोबर येणार, आपल्याला इथे फेक सिग्नल सुद्धा भेटणार. आपण इथे 50% टाइम रॉंग येऊ शकतो. ठीक आहे, आपण इथे 50% टाइम रॉंग येऊ शकतो. आता तुमच्या मनात विचार आला असेल की 50% टाइम रॉंग आल्यानंतर आपण कसं प्रॉफिटेबल ट्रेडर होणार? कारण की आपल्याला चार्जेस सुद्धा द्यायचे आहेत, ब्रोकरेज सुद्धा द्यायचे आहेत. क्रिप्टोमध्ये ब्रोकरेज थोडासा जास्त आहे शेअर मार्केटपेक्षा. मार्केटमध्ये आपल्याला 20 रुपये ब्रोकरेज लागतो, क्रिप्टोमध्ये थोडा जास्त लागतो, लॉट वाईज लागतो किंवा मार्जिन वाईज लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण जिंकणार कसं? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 50% टाइम जरी तुम्ही रॉंग आलात तरी तुमचा एसएल जो आहे हा स्मॉल पाहिजे. मी तुम्हाला काल एसएल बद्दल सांगितलं की इव्हन तुम्ही त्या लेवलच्या लवकर खालीच एसएल ठेवू शकता, जेणेकरून हिट झाला तरी छोटा तुमचा स्टॉप लॉस जाईल. ठीक आहे, त्यामुळे असं नका समजू की आपण 50% पेक्षा खूप चांगले रिझल्ट आणू शकतो. 50% आले तरी खूप झाले. ठीक आहे, आता मी तुम्हाला ती स्ट्रॅटेजी शिकवतो की कशा प्रकारे तुम्ही कन्फर्मेशन घ्यायचे एंट्री घेण्याआधी एखाद्या ट्रेड लाईन वरती. क्लिअर आहे? सुरुवात करूया. आता समजा इथे मी आता 5 मिनिटावरती, ओके, 1 तासावरती पहिली मार्किंग करतो. मार्किंगचे मी तुम्हाला सांगितलं मोठ्या टाइम फ्रेम मध्ये पहिली म्हणजे मार्किंग करून घ्या कोणत्याही स्ट्रॅटेजीला. इथे बघा, आता मी एक 1 आवर वरती मार्किंग करतो पहिली म्हणजे. ठीक आहे, ही झाली माझी मार्किंग. हे थोडस फील करूया आपण. आता मी जातो 5 मिनिटावरती ट्रेडिंग करायला. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा मार्केट या ठिकाणी आलं, ठीक आहे, जेव्हा मार्केट या ठिकाणी आलं तेव्हा आपण रेडी असणार बाईंग करायला. जेव्हा मार्केट या ठिकाणी आलं तेव्हा आपण बाईंग करायला रेडी असणार. आपल्याला हेही माहिती आहे की आयदर मार्केट इथून वर जाईल किंवा खाली जाईल, पण आपण इथे रेडी आहोत बाईंग करायला. रेडी आहोत त्याचा अर्थ लगेच जाऊन बाईंग करायचं असं नाही होत. तर त्यासाठी मी तुम्हाला काल काही गोष्टी शिकवलेल्या, 1 मिनिटाची टाइम फ्रेम वगैरे वगैरे, ती तुम्ही इथे बघू शकताच. पण त्यासोबत अजून काय बघायचं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ओके, इथे बघा. आता तुम्ही समजा या लेवलवरती रेडी आहात बाय करायला, या लेवलवरती बाय करायला रेडी आहेत की इथे बाबा ही मोठी कॅन्डल बनली आणि या मोठ्या कॅन्डलला थोडीशी वीक बनली, तर मी रेडी आहे. पण सिंपल गोष्ट करायची, आता एक एक कॅन्डल मी तुम्हाला समजावतो. जर मला ही कॅन्डल बनल्यानंतर बाय करायचे, मला असं वाटतं हा सपोर्ट आहे, ही छोटीशी वीक बनली, मार्केट आता वर जाईल, मी लगेच बाय नाही करणार. मी काय करणार माहितीये, मी इथे स्केलवर येणार, स्केल घेणार, ह्या कॅन्डलची साईज म्हणा. लक्षात घ्या, हे तुम्हाला अजूनपर्यंत कोणी शिकवलेलं नसेल, हे ऍडव्हान्स कोर्सेसमध्ये शिकवलं, तर मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवते. हे मार्क करायची. ठीक आहे, ही कॅन्डल मार्क करायची. लक्षात घ्या, ही मोठी रेड कॅन्डल बनली आहे. लक्षात येते, मोठी रेड कॅन्डल बनली आहे म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात काय झाली असेल, बाईंग की सेलिंग?
ऑब्विसली इथे मोठ्या प्रमाणात सेलिंग झाली असणार, कारण की ही मोठी रेड कॅन्डल बनली आहे. ठीक आहे, तर आता जर ह्या मार्केटच्या ट्रेंडला परत ग्रीन मध्ये कन्वर्ट व्हायचं आहे ना, तर ही जी कॅन्डल आहे तिची हाईट आहे ना, त्या हाईटच्या ऍटलिस्ट 50% तिला रिकव्हरी दाखवावी लागेल. ठीक आहे, म्हणजे काय की मार्केटला जर परत वरती जायचंय तर या हाईटच्या ऍटलिस्ट 50% तिला रिकव्हरी दाखवावी लागेल. कारण इथून ज्यांनी सेल केलेलं आहे, समजा इथे या ठिकाणी मी बिटकॉइन शॉर्ट केलाय, समजा या ठिकाणी मी बिटकॉइन शॉर्ट केलाय, माझा इथे कुठेतरी स्टॉप लॉस आहे, माझा इथे स्टॉप लॉस आहे. मार्केट खाली गेलं, मी माझा ट्रेड एक्झिट करेन का, मला सांगा. मी इथे सेल केलंय, मार्केट खाली गेलं, मी माझा ट्रेड एक्झिट करेन का, नाही करणार. मला अजून प्रॉफिट हवाय. ठीक आहे, मला जो आहे ना तो या ठिकाणी अजून प्रॉफिट हवाय. ठीक आहे, सो मला जर अजून प्रॉफिट हवाय तर मी काय करणार, मी या ठिकाणी वाट बघणार की बाबा मार्केट कधी वर येईल, मला कधी भीती वाटेल तेव्हा मी एक्झिट करेन. सो काही काही लोक काय करतात, समजा काही लोकांनी ज्यांनी इथे सेलिंग केली मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनने, काही लोक इथे एक्झिट झाले असतील, काही इथे झाले असतील, काही इथे झाले असतील, काही अजून झालेच नसतील. सो ती लोक त्यांचा आयदर स्टॉप लॉस ट्रेल करत असतील, किंवा समजा असं झालं असतं की बाबा मी इथे सेल केला, मार्केट इथपर्यंत गेलं, मार्केट वर यायला सुरुवात झाली आणि इथपर्यंत आलं, आता मी घाबरणार की नाही. काय घाबरणार, कारण माझा प्रॉफिट 50% कमी होणार. जर इथून इथपर्यंत मला 1,000 रुपये प्रॉफिट दिसत असेल ना, तर तो परत 50% रिकव्हरी दाखवल्यावर मला 500 रुपयेच दिसणार आहे. सो ज्या 500 रुपये मला दिसतील तर मी काय म्हटणार, 1,000 रुपये तर गेले माझ्या हातातले, ऍटलीस्ट 500 तरी नको जाऊ दे, मी बुक करतो. सो अशा प्रकारे माझा सेलिंगचा ट्रेड मी परत एकदा बाय करणार इथे येऊन. सो त्यामुळे ही जी 50% लाईन असते ती इम्पॉर्टंट असते, ती सुद्धा एक सपोर्ट असते. सो त्यामुळे जर मार्केटला आता वरती जायचं असेल या लेवलपासून, तर ऍटलिस्ट ही 50% ही लाईन क्रॉस करावी लागेल. म्हणजे काय की मार्केट जे इथे होतं ना, ती पुढची कॅन्डल अशी बनली असती तर ह्याच्यावरती आपण बाईंग करू शकलो असतो, आणि हा इथे आपला एसएल असला असं. बट ती गोष्ट झालीच नाही, तर तिथे आपली बाईंग झालीच नाही. ही कॅन्डल थोडीशी मोठी हवी. ठीक आहे, परत खालच्या कॅन्डलला जाऊया. ही पण कॅन्डल एक इम्पॉर्टंट कॅन्डल आहे, टचवाली कॅन्डल आहे. सो इथे पण 50% घेऊया. ठीक आहे, इथे पण 50% घेऊया. आता 50% घेतल्यानंतर मार्क करा पहिलं तिला. ह्या कॅन्डलच्या तरी वरती क्लोजिंग झाली का, नाही झाली. बरोबर, ह्या कॅन्डलच्या सुद्धा वरती जी आहे ती क्लोजिंग या ठिकाणी नाही झाली अजिबात. त्यानंतर नेक्स्ट कॅन्डल बघा. नेक्स्ट कॅन्डल ही मेजर केली आणि ही लाईन मारली. मला सांगा, नेक्स्ट कॅन्डल ह्याच्यावरती क्लोज झाली का, नाही झाली, खाली गेले. आणि इव्हन इथून तुम्हाला सिग्नल दिसत आहेत बिअरिश ट्रेंडचे, कारण की ही सेलिंग आहे सगळी, ही जी वीक आहे ना ही सगळी सेलिंग आहे, ही सगळी सेलिंग आहे. सो इथे तुमचा तसाही बाईंग करण्याचा चान्स बनतच नसतो. तुम्ही कितीही कॅन्डल्स बघितल्यात ना, इव्हन इथपर्यंत कॅन्डल्स बघितल्यात, तर तुम्हाला कुठेही बाईंगचे इंडिकेशन दिसत नाहीयेत. 50%चा झोन जो आहे तो कुठेही ब्रेक होत नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा या ठिकाणी झोन ब्रेक झाला, बरोबर. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एक अप्रॉक्सिमेटली ही लाईन आहे, या कॅन्डलची ही लाईन आहे, इथे झोन ब्रेक झाला. पण जरी झोन ब्रेक झाला तरीही तुम्हाला परत एकदा ट्रेंड चेंज व्हायची वाट बघायची. आता समजा हा ट्रेंड असा आहे, असा आहे. ठीक आहे, सो आत्ता मार्केटला ह्याच्यावरती क्लोजिंग द्यायला हवी होती, या ट्रेंडच्या वरती. तर ऍटलिस्ट आपण ट्रेड घेतला, तर ती क्लोजिंग पण नाही दिली आहे मार्केट. ठीक आहे, कारण की मार्केट कंटिन्यू पडत आहे. खूप वेळानंतर ब्रेकआउट झाला म्हणून आपण लगेच ट्रेंड नाही घेऊ शकत. इथे ट्रेंड चेंज व्हायची पण वाट बघायची, ट्रेंड चेंज होत नाहीये. आणि आता एक नवीन ट्रेंड सुरू झालाय. तो नवीन ट्रेंड काय आहे, तर इथे बघा, वर गेलं, खाली आलं, वर गेलं, खाली आलं. जेव्हा मी लाईव्ह बनवतोय, मार्केट कंटिन्युअसली इथे खाली जाते. ठीक आहे, आता या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर इथे ऍटलिस्ट त्याने फायनली ट्रेंड चेंज केला. कुठे चेंज केला, इथे त्यांनी फायनली ट्रेंड चेंज केला. इथे फायनली ट्रेंड चेंज केल्यानंतर जे आहे, तुम्ही एक काम करा, हा जो ट्रेंड चेंज केलेला आहे तो कोणत्या सपोर्ट वरती चेंज केलाय का त्याने, ही जी लाईन आहे कोणत्या सपोर्ट वरती चेंज केलाय का. येस, हा ट्रेंड त्याने एका इम्पॉर्टंट नाही म्हणतात, पण एका सपोर्ट वरती चेंज केलाय. सो या ठिकाणी तुम्ही इथे कोणता तरी ट्रेड घेऊ शकला असतात. इथे जेव्हा त्याने हा ट्रेंड चेंज केला तर इथे तुम्ही ट्रेड घेऊ शकला असतात. 110, 645, त्यानंतर तो एक 111, 139 येऊन गेला. ठीक आहे, हा ट्रेड जो आहे तुम्ही आपल्या ग्रुपवरती पण टाकलेला होता. ठीक आहे, एक मिनिट वेट करा, मी तुम्हाला दाखवतो तो सुद्धा. हा जो ट्रेड आहे तो आपण आपल्या, एक मिनिट मी हाईड करतो स्क्रीन.
ओके. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल की हा ट्रेड जो तुम्ही आपल्या ग्रुपवरती इथे पोस्ट केलेला होता एक्झॅक्टली त्या रिव्हर्सलला. क्लिअर आहे? ओके, सो ही गोष्ट लक्षात आहे. सो अशा प्रकारे तुम्ही जे रिस्की असेल छोटे छोटे ट्रेड करू शकतो. तो त्यानंतर 111 139 पर्यंत जाऊन आलेला होता, बट त्याने ह्या लेवलचा ब्रेकआउट नाही दिलेला आहे परत एकदा. ठीक आहे. सो आता तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर काय, मी तुम्हाला जी हा जो झोन आहे ना, ह्या झोन मध्ये पहिलं म्हणजे परत गेला पाहिजे मार्केट आणि ह्या लेवलच्या सुद्धा वरती गेलं पाहिजे, तर तुम्ही ट्रेड करू शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला जिथे जिथे तुम्हाला टच होत आहे, फॉर एक्झाम्पल जिथून रिव्हर्सल झालाय ते बघूया. ठीक आहे, रिव्हर्सल कुठून झालंय ते बघूया. इथे बघ, ही कॅन्डल टच झाली, ही कॅन्डल टच झाली. ह्या कॅन्डलची मी 50% काढतो, नाही ब्रेक झाल्या. नेक्स्ट कॅन्डल बघा, नेक्स्ट कॅन्डल झाली, तिचा पण 50% नाही ब्रेक झाले. त्यानंतर त्याच्या पुढची कॅन्डल, ही जी कॅन्डल बनली एका इम्पॉर्टंट लेवलला, तिथे मी काढला, त्याचा 50% ब्रेक झाला का? झाला. एक झाला. ह्या कॅन्डलचा पण बघूया झाला का. असं नाही की एक झाला म्हणजे तुमचं काम झालं. ह्या कॅन्डलचा 50% कुठे आहे? ह्या कॅन्डलचा इथे खाली आहे. झाला का ब्रेक? येस, वरतीच गेली कॅन्डल. या कॅन्डलचा पण बघूया. 50% झोनच्या वरती क्लोजिंग झाली पाहिजे, म्हणजे बायर्स ऍक्टिव्ह आहेत. झाली क्लोजिंग? येस. सो अशा प्रकारे तुम्हाला 3-4 लगातार कॅन्डल्सचे 50% झोन ब्रेक झालेले इथे दिसत आहेत. प्लस तुम्हाला हा ट्रेंड पण चेंज होताना दिसतोय. लाईक हा एक ट्रेंड होता, सो मार्केटने हा ट्रेंड चेंज केला. इथे बघा, ह्याचा प्रॉपर ब्रेकआउट आला. सो तुम्ही ट्रेड इथे घेऊ शकता ह्या लेवलला. मी असं नाही बोलत की एक्झॅक्ट इथे बॉटमला तुम्ही ट्रेड घेणार. सो अशा प्रकारे तुम्हाला पहिलं म्हणजे बघायचं की लेवल्स ब्रेक होत आहेत का, वगैरे वगैरे. आणि जोपर्यंत हे 50%च्या लेवल ब्रेक होत आहेत ना, तुम्ही इझिली ह्याला ट्रेलिंग करू शकता, जोपर्यंत हा लेवल्स ब्रेक होत आहे तोपर्यंत. ठीक आहे. आता तुम्हाला हे पण दिसतंय की हा बाबा चांगला झोन आहे, इथून ना एक चांगली बाईंग आल्यावरती. सो तुम्ही सिंपल काय करायचं, हा झोन मार्क करून ठेवायचा, जो झोन तुम्हाला पुढे सुद्धा ट्रेडिंगसाठी उपयोगी पडेल. ठीक आहे. म्हणजे परत समजा आता मार्केट इथे आलं ह्या लेवलला, परत तुम्हाला उपयोगी पडू शकतो हा झोन. ठीक आहे, कारण की हा एक थोडीशी बाईंग इथून दाखवलेली होती. सो अशा प्रकारे हे लेवल्स जे आहेत ते तुमच्यासाठी काम करतात. 50% चा जो इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती तिच्यावरती क्लोजिंग झाली पाहिजे. इव्हन सेलिंग मध्ये पण सेम आहे, पण हे इम्पॉर्टंट लेवलला झालं पाहिजे, असं नाही की कुठे झालं तरी चालेल. तर मी समजा हे हे एक ड्रॉ करतो, हा एक झोन ड्रॉ करतो, ते पण तुम्ही सेम गोष्ट बघू शकता. आणि या ठिकाणी जर तुमचे हॅमर वगैरे बनत असतील तर तुम्हाला चांगले इंडिकेशन्स आहेत याचा अर्थ. ठीक आहे. इथे बघा, मार्केट खाली आलं, ही कॅन्डल टच झाली. टच झाल्यानंतर मी लाईन ड्रॉ केली, 50%च्या वरती क्लोज झाली आहे का? येस. सेकंड, ह्या कॅन्डलला पण ड्रॉ करा, पुढची कॅन्डल 50%च्या वर आहे का? येस. सो तुम्हाला सगळीकडे यस यस दिसतंय. त्यानंतर फायनली हा जो ट्रेंड होता डाऊन ट्रेंड, तो इथे चेंज झाला, इथे इथे एकदा ब्रेकआउट आला. सो ह्या लेवलला कुठेतरी तुम्ही ट्रेड घेतला असता, इथे कुठेतरी तुम्हाला याच्यामध्ये चांगले रिझल्ट भेटले असते. असं नाहीये की इथे तुम्ही एक्झॅक्टली बॉटमला बाय करणार. एक्झॅक्टली जर तुम्हाला बॉटमला बाय करायचं तर काय करावं लागेल, तुमची जर इच्छा आहे ना एक्झॅक्टली बॉटमला बाय करायचं, काय करावं लागेल माहितीये का? पहिलं म्हणजे 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती हायर हाय बघावे लागतील, जे मी काल शिकवलं. सेकंड म्हणजे समजा इथे मोठी अशी वीक वाली कॅन्डल बनली, तर तिच्या लोला स्टॉप लॉस ठेवून तुम्ही ट्रेड करू शकता. बट त्या कॅन्डल्स मध्ये सुद्धा आता ट्रॅपिंग होते आहे, स्टॉप लॉसेस हिट होत आहेत. म्हणजे काय करतं मार्केट, वर जातं, स्टॉप लॉस हिट करतं आणि वर जातं. सो तुमचा स्टॉप लॉस तिथे हिट होतोय. तर त्यामुळे गप्प तुम्ही 0.5% वाले जो आहे, म्हणजे 50%च्या वरचं वाला आहे ते वापरू शकता. हे सेम तुम्हाला फिबोनाकी मध्ये पण करता येतं, बट मी गोष्टी जास्त कठीण करून तुम्हाला दाखवलेल्या नाहीये. फिबोनाकी वगैरे लावलं असतं ते अजून थोडंसं कठीण झालं असं तुमच्यासाठी. ठीक आहे. सो आता बघा, आता कुठे ट्रेंड चेंज होणार आहे, आता एक या लेवलला ट्रेंड चेंज होईल. तर तुम्ही ह्या लेवलच्या ब्रेकआउटची वाट बघू शकता. ओके. सो आपण आता एक काम करूया, हे सेम तुम्ही 1 तासावरती वगैरे सुद्धा नक्कीच करू शकता. तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची, तुमची इच्छा आहे की स्विंग ट्रेडिंग मला करायची, तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट सपोर्ट वरती हे करू शकता. इथे बघा, तुम्हाला आता ही डेली टाइम फ्रेम आहे. डेली टाइम फ्रेम वरती तुम्हाला दिसतंय की हा एक झोन होता, हा एक रेजिस्टन्स झोन होता. आता हे रेजिस्टन्स झोन वरती काय केलेलं आहे मार्केटने, एक मिनिट व्यवस्थित ड्रॉ करूया आपण.
हा डेली टाइम फ्रेम आहे, ह्याला तुम्ही नंतर 1 आवरची करा, नंतर 1 आवर. आता तुम्हाला काय दिसतंय बघा, मार्केट कंटिन्यू रेजिस्टन्स घेते ह्या झोनचा, इथे ब्रेकआउट आलाय, इथे रिटेस्ट आलाय, क्लिअर कट दिसतोय रिटेस्ट, क्लिअर कट रिटेस्ट दिसतोय. ओके, सो हा तुम्हाला एक ना मोठा ट्रेड भेटू शकतो, पण कधी? स्विंग ट्रेडिंग मध्ये. तुम्ही ह्या इंट्राडेला घेतला, छोटासा स्टॉप लॉस ठेवला, तो हिट होणार, कदाचित मार्केट परत खाली येईल, इथे तुमचा स्टॉप लॉस हिट होणार. सो तुम्हाला स्विंग करायचे आहे की इंट्राडे करायचे, हा पण एक मोठा विषय आहे, त्यानुसार तुम्ही ह्या गोष्टी कंटिन्यू करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला क्लिअर कट इथे दिसते की अप ट्रेंड येऊ शकतो, बट तो कधी येऊ शकतो, आता येऊ शकतो, उद्या येऊ शकतो, हे आपल्याला माहिती नाही. तर स्विंग ट्रेडिंगच्या बाबतीत हे आहे की तुम्ही, तुमच्याकडे पेशन्स असले पाहिजे. इथे पण एक चॅनल बनतंय, मग तुम्हाला हे पण दिसतंय, हे चॅनल पण तुम्ही फॉलो व्हायची वाट बघणार. तर तुम्हाला असे छोटे छोटे बऱ्याचशा गोष्टी दिसू शकतात, एकदा तुम्ही चार्ट बघायला लागलात की कदाचित हे चॅनल अशा प्रकारे फॉलो होऊ शकतं कंटिन्यू. त्यानंतर ज्या साईडला ब्रेकआउट होईल त्या साईडला जाईल, वरती झाला तर वरती जाईल. मग कसं मार्केटमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला ड्रॉ करता आल्या पाहिजेत. आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला तिथे वेट करता आलं पाहिजे. स्विंग ही इंट्राडे सारखं नाहीये की तुम्ही फटकन त्यामध्ये स्टॉप लॉस आला तर निघून जा. तुमचे त्याच्यामध्ये टार्गेट सुद्धा मोठे असणार आणि तुमचे त्याच्यामध्ये स्टॉप लॉसेस सुद्धा नक्की मोठे असणार इंट्राडे पेक्षा, टार्गेट पेक्षा नाही. ओके, त्यानंतर सेकंड थिंग, हे झालं की इम्पॉर्टंट लेवलला काय करायचं. अजून एक गोष्ट, तुम्ही व्हॉल्यूम लावू शकता. इम्पॉर्टंट लेवलवरती व्हॉल्यूम सुद्धा फार जास्त इम्पॉर्टंट असतो. तर व्हॉल्यूमचा उपयोग काय, सो एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. व्हॉल्यूम जो आहे ना, पहिलं म्हणजे बिटकॉइन मध्ये हा संध्याकाळी 6 नंतरच जास्त असतो. म्हणजे सकाळी एक 8-9च्या दरम्यान जास्त असतो, 12 पर्यंत, आणि संध्याकाळी 6 नंतरच जास्त असतो. हे पण लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही की व्हॉल्यूम ह्याचा कधी नेमका जास्त असतो. आता व्हॉल्यूमचा मेन अर्थ काय, सो इथे बघा, मार्केट जे आहे ना ते एक या लेवल पासून साईडवेज होतं, कम्प्लिटली साईडवेज होतं. ठीक आहे, तुम्ही व्हॉल्यूम पण जर बघाल तर तुम्हाला व्हॉल्यूम पण ह्या लेवल पासून इथपर्यंत ड्रॉप झालेला दिसेल, व्हॉल्यूम ड्रॉप झालेला दिसेल. त्यानंतर जेव्हा ब्रेकआउट आला, जेव्हा ब्रेकआउट आला ते तुम्हाला व्हॉल्यूम वाढलेला दिसेल. लक्षात घ्या, ह्या व्हॉल्यूम मध्ये जे कॅन्डलचे कलर दिसतात ना, त्याचा काहीही अर्थ नाहीये. ठीक आहे, त्याचा काहीही अर्थ नाहीये. तुम्ही असं नका समजू की व्हॉल्यूमचा कलर ग्रीन दिसतोय म्हणजे इथे सगळे बायर्स आहेत आणि रेड दिसतोय म्हणजे सेलर्स, असं नाहीये. ते ऍक्च्युली कॅन्डलच्या कलरनुसार चेंज होत आहेत. कॅन्डलचा कलर चेंज झाला की व्हॉल्यूमचा कलर चेंज होतो. सो त्याच्यामध्ये तसा काही अर्थ त्याला नाहीये. समजा मी हे 5 मिनिटावरती तुमच्यासाठी केलं, तर 5 मिनिटाची व्हॉल्यूम तुम्हाला काय दाखवते ते मी तुम्हाला सांगतो. ही लाईन जराशी काढून टाकतो मी, तर ते बघा. आता मला सांगा, मार्केट इथून कंटिन्यू पडतंय, मार्केट इथून कंटिन्यू पडते, मार्केट इथून कंटिन्यू पडताना जे आहे ना, व्हॉल्यूमच्या इंडिकेटरवर जाऊन ना हा व्हॉल्यूम मुव्हिंग एव्हरेज ऑन करायचा. व्हॉल्यूमच्या इंडिकेटरवर जायचं सेटिंगमध्ये आणि मुव्हिंग एव्हरेज ऑन करायचं. आता तुम्हाला काय दिसतंय, हा मार्केट पडताना ना व्हॉल्यूम थोडा थोडा वाढतोय. इथे बघा, मार्केट पडताना म्हणजे मार्केट पडायला स्टार्ट झाली तर व्हॉल्यूम वाढायला लागला, व्हॉल्यूम या मुव्हिंग एव्हरेजच्या वर यायला लागला. सो याचा अर्थ काय माहिती आहे का, की मार्केट पडण्यामध्ये ट्रेडर्सचा इंटरेस्ट वाढत चाललेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, मार्केट फर्दर अजून पडू शकते. सो जेव्हा इथून सुरुवात झाली, इंटरेस्ट वाढला, इथून सुरुवात झाली, इंटरेस्ट वाढला, इथे इंटरेस्ट वाढला लोकांचा, सो मार्केट फर्दर पडू शकतं, ट्रेंड कंटिन्यू राहू शकतो. हा जर इंटरेस्ट कमी झाला असताना त्याचा अर्थ काय माहितीये का, मार्केट पाडण्यामध्ये लोकांचा इंटरेस्ट कमी झालेला आहे. लोकांचा म्हणजे जे ट्रेड करतात त्यांचा, इन्स्टिट्यूशनचा व्हॉल्यूम परत, मार्केट परत वर जाऊ शकतं. ठीक आहे, आता बघा, या ठिकाणी आपण बघूया, ही मोठी कॅन्डल बनली, व्हॉल्यूम पण तुम्हाला वाढलेला दिसला. आता ही मोठी कॅन्डल तुम्हाला काय सांगते, इथे सर्व बायर्स आहेत की सेलर्स पण आहेत? ही मोठी कॅन्डल तुम्हाला सांगते आहे की इथे तुम्हाला सर्व बायर्स दिसतात. आता ऍक्च्युली ह्या व्हॉल्यूमची कॅन्डल ही आहे, ओके, छोटीवाली. एक मिनिट मी लाईन मारतो. ओके, व्हर्टिकल लाईन मारा. इथे बघा, आला. तुम्ही मला सांगा, इथे तुम्हाला दिसते हे सर्व बायर्स आहेत, कॅन्डल मोठी दिसते, पण व्हॉल्यूम तेवढा मोठा आहे का? ह्या कॅन्डल एवढा आहे का? ह्या कॅन्डल एवढा आहे का? नाहीये. सो याचा अर्थ काय माहितीये का, की कॅन्डल मोठी दिसते आहे म्हणजे बायर्सचा इंटरेस्ट दिसतो आहे, पण लोक इथे कमी आहेत, कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. मुव्हिंग एव्हरेज पेक्षा जास्त नक्कीच आहेत, पण कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. सो अजूनही आपण असं म्हणू शकत नाही की अप ट्रेंड येऊ शकतो. अजून त्याला काही ब्रेकआउट्स द्यावे लागतील. ठीक आहे, कारण की जरी मोठी कॅन्डल बनली, व्हॉल्यूम तेवढा मोठा नाही बनला. त्याच्यापेक्षा ना या कॅन्डलचा व्हॉल्यूम मोठा होता बघा,
ही जी कॅन्डल आहे ना, हिचा व्हॉल्यूम मोठा होता त्याच्यापेक्षा. हिचा नाही, सॉरी, हिचा व्हॉल्यूम मोठा होता. ओके, तर त्यामुळे सो अशा प्रकारे तुम्ही व्हॉल्यूम बघू शकता. बट एकेका कॅन्डलचा व्हॉल्यूम नका बघू तुम्ही. ब्रेकआउटलाच वगैरे किंवा तुमच्या मुव्हिंग एव्हरेजेसलाच वगैरे व्हॉल्यूम बघत चला. ठीक आहे, इथे बघा फॉर एक्झाम्पल ह्या छोट्या छोट्या कॅन्डल बनतात ग्रीन, पण इथे व्हॉल्यूम कंटिन्यू वाढत होता. छोट्या छोट्या कॅन्डलला व्हॉल्यूम कंटिन्यू वाढत होता, म्हणजे इंटरेस्ट वाढत होता लोकांचा. आणि त्यानंतर मोठी रॅली यायला इथे सुरुवात झाली. सो वरती ट्रेंड कोणता आहे ते बघायचा, आणि खाली व्हॉल्यूम काय करतोय ते बघायचा. समजा डाऊन ट्रेंड आहे, व्हॉल्यूम वाढतोय, म्हणजे लोकांचा इंटरेस्ट डाऊन ट्रेंड मधला वाढतोय, म्हणजे डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहू शकतो. वरती ट्रेंड बघायचा, खाली व्हॉल्यूम बघायचा. हे गणित जे आहे ते कम्प्लिटली तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. सो ह्याचा सुद्धा वापर तुम्ही नक्कीच करू शकणार आहात. कशासाठी? ट्रेडिंग करण्यासाठी, मेन म्हणजे ब्रेकआउटच्या लेवलला. त्यानंतर शेवटची एकदम टेक्निक म्हणजे RSI वाली, जिला आपण RSI डायव्हर्जन म्हणतो. बट ही तुम्ही शक्यतो 1 तासावरतीच वापरा, कारण की इंट्राडे मध्ये वगैरे जास्त फायद्याची नाही ठरत. ठीक आहे, मी RSI पण लावतो इथे. RSI इथे आपल्याला लावायचं आहे 30 आणि 70 ला. ऑलरेडी लागलेला आहे. ठीक आहे. ओके, इथे बघा या ठिकाणी मार्केट RSI 70च्या वर गेला ना, की मार्केट कुठे बघा. RSI 70च्या वरती गेला, मार्केट इथे. सेकंड टाइम मार्केट ह्याच्यावर गेलं. सेकंड टाइम मार्केट ह्याच्यावर गेलं. RSI गेला का त्याच्यावर? नाही. आता मला सांगा, मार्केट वरची दिशा दाखवते, मार्केटची हाय दोन वरची दिशा दाखवते, RSI ची हाय खालची दिशा दाखवते. ह्याला म्हणतात निगेटिव्ह डायव्हर्जन्स. काय म्हणतात? निगेटिव्ह डायव्हर्जन्स. ओके, डायव्हर्जन्स म्हणजे काय? निगेटिव्ह डायव्हर्जन झालं म्हणजे मार्केट इथून खाली येऊ शकतं. सो मार्केट ह्या पॉईंट पासून खाली आलं, म्हणजे आता काय झालं असणार बघा. लोकांना काय वाटलं असणार? ब्रेकआउट आहे. बरोबर की नाही? लोकांना वाटलं असणार ब्रेकआउट आहे. 1 मिनिट मी तुम्हाला जादू दाखवतो, इथे बघा. हा, लोकांना वाटलं असणार बाबा ब्रेकआउट आला. जेव्हा हे बनायला लागलं ना, ह्या कॅन्डल बनल्याला लोकांना वाटलं असणार ब्रेकआउट आला, कारण 1 तासाची टाइम फ्रेम आहे ही. 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती हे प्रॉपर ब्रेकआउट्स आहेत. पण RSI काय सांगतोय तुम्हाला? RSI खाली येतोय. मार्केट वर गेला, RSI खाली येतो. तुम्हाला सांगतो हा निगेटिव्ह डायव्हर्जन आहे, इथून मार्केट पडू शकतं. ठीक आहे. आता एक आपण RSI 30च्या खाली असलेलं बघूया बरं. इथे बघा, RSI पहिला 30च्या खाली गेला. 1 मिनिट, एक्झॅक्टली ह्या ठिकाणी गेला 30च्या खाली, आणि त्यानंतर या ठिकाणी गेला. आता तुम्ही जर बघाल ना, तर RSI स्ट्रेट लाईनीत आहे. RSI एकाच लाईनीत आहे, पण मार्केट कुठे आहे? मार्केट थोडंसं वर गेला. याचा अर्थ काय? हा स्लाइटली पॉझिटिव्ह डायव्हर्जन आहे. मार्केट इथून थोडंसं वर नक्कीच जाऊ शकतं. सो अशा प्रकारे तुम्ही डायव्हर्जन्स ओळखू शकता. RSI आणि मार्केटची मुवमेंट सेम लाईन मध्ये झाली पाहिजे. जर ती वेगळ्या लाईन मध्ये झाली, त्याचा अर्थ काय? हे निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह चाललंय मार्केट, निगेटिव्ह होऊ शकतं. निगेटिव्ह होऊ शकतं म्हणण्यापेक्षा ट्रेंड चेंज होऊ शकतो. पॉझिटिव्ह चालला असेल तर निगेटिव्ह ट्रेंड होऊ शकतो, निगेटिव्ह चालला असेल तर पॉझिटिव्ह होऊ शकतो. ठीक आहे, इथे पण बघा सेम तुम्हाला दिसते. हे डायव्हर्जन्स सुद्धा ओळखीचे असतात, उपयोगी असतात, पण हे तुम्हाला 1 तासावरती यूज करायचे, 5 मिनिटं 15 मिनिटावरती नाही. सो तुम्ही जरी 5 मिनिटावरती ट्रेडिंग करताय, तरी तुम्ही साठी 1 तासाचा चार्ट किंवा 1 दिवसाचा चार्ट नक्कीच वापरू शकता, आणि त्यानुसार तिकडे जे ती ट्रेडिंग करू शकता RSI डायव्हर्जन्सच्या मदतीने. ठीक आहे. सो आज मी तुम्हाला शिकवले ह्या तीन गोष्टी फॉलो करा इम्पॉर्टंट लेवलला. काल सुद्धा मी तुम्हाला शिकवलेल्या 3 गोष्टी त्या सुद्धा फॉलो करा. व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला अवेलेबल होतीलच आपल्या चॅनलला. आय होप सो तुम्ही सबस्क्राईब ऑलरेडी केलेलं आहे. सो व्हिडिओ तुम्हाला तिथे नक्कीच चालू होतील. जे जे तुम्हाला सांगितलेलं आहे डेल्टा एक्सचेंज बद्दल किंवा कॉइन DCX बद्दल, सर्व गोष्टी तुम्हाला ग्रुपमध्ये अपडेट त्याचे येतीलच. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये आम्हाला सांगा, आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.